हॅलो गाईज, मी अमेय भुजबळ स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज पण मी प्रीती सोबतच आहे आणि आम्ही आज जातोय कांतारा बघायला. कुठल्या थिएटरमध्ये? संगम चकाला या थिएटरला आम्ही आता कांतारा बघायला जातोय. भावेश दा जो की तुम्हाला दिवाळीच्या ब्लॉगमध्ये दिसलेला, तो पुढे गेला आता तिकीट काढायला आणि आम्ही आता रिक्षाने जातोय. गाईज, तुम्ही माझा टी शर्ट बघितलात काय? मगरमच्छ हेच ते टी शर्ट आहे. आम्ही परवा जे घेतला आणि मी तुम्हाला सांगत होतो ना ब्लॉगमध्ये की आम्ही खरेदी केली आहे खूप, आणि त्याच्यामुळे डार्क टी शर्ट घातल्यामुळे मी थोडा गोरा पण दिसायला लागलो आहे. भाऊ ऑलिव्ह ग्रीन. तुम्हाला पण शिकवली गाईज. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत थिएटरच्या बाहेर आणि काका होते. मला पण आवडतं अशी माणसं. याच्यावर हे पाठवलं असेल त्याने, स्कॅनर पाठवलं. थांबा गाईज. आता इंटरव्हल झाला. पिक्चर एक नंबर आहे, एक नंबर. आम्ही इकडे आलो आतमध्ये. कशाला काहीतरी बोलत होतास ना? मी सांगत होतो पिक्चर एक नंबर आहे. मध्ये ते उन्हाळा आल्यानंतर तू असं काय करायला लागला? आतमध्ये आलो आम्ही, चेकिंग वगैरे केली आणि त्यानंतर आतमध्ये येऊन बसलो. मग मी विसरलोच ब्लॉग करायचं. आता डायरेक्ट इंटरव्हल झाला तेव्हा करतोय ब्लॉग मी. एक नंबर पिक्चर आहे आणि आता काय बोलू सुचत नाही. आता अर्धा पिक्चर झालाय नंतर, म्हणून आता इंटरव्हल चाललाय. Get the perfect glow this festive season. Visit Cosmo Homeopathy and Aesthetic Clinic on Dairy East and get amazing offers on. सॉरी चालूच आहे. काही इंटरव्हल संपलाय. वॉशरूमला वगैरे आम्ही जाऊन आलोय. इकडे भरपूर लोक पण होते. फेमस होणार आहे तर सवय करावी लागते. होणार त्याच्यानंतर. तर आता आम्ही परत आलेलो आहोत आणि ब्लॉग बंद करतोय. आता पिक्चर गाईज, तिघे पण आम्ही आफ्टर कांतारा इफेक्ट मध्ये आहोत. सारा मूवी तरी जबरदस्त पिक्चर बनवला त्याने. काहीतरी एकट्याने जी परफॉर्मन्स दिली त्याने लास्टला अर्धा तास. प्लॉट ट्विस्ट मस्त होता ना? हो. नाही रील नको करू, बघा जाऊन. अरे झाला लोकांचं बघून आपणच होतो. हा नाही, तुझी वाट बघत होतो आम्ही, नाही तर आम्ही कधीच बघणार. मी पण मस्त मूवी होता. परत आता ऋषभ शेट्टी हे शिवाजी महाराजांवर मूवी बनवतात. त्याची आता वाट आम्ही बघतोय. अरे एकटा माणूस कसं करू शकतो एवढं? डिरेक्टर, ऍक्टिंग, रिटर्न, डायरेक्टेड, सिनेमॅटोग्राफी एक नंबर होती. शॉर्ट्स प्रत्येक. आपण पण बोल. फर्स्ट हाफ ठीक आहे, म्हणजे पण चांगलं आहे. हा, कॉमेडी होता थोडासा. बट सेकंड हाफ पासून लक्षच नाही काढू शकत असं मूवीवर. तरी घेतलेत थोडे शॉर्ट्स मी. आपण पण काहीतरी बोलू शकता. काय बोलतो बघून शब्दच नाही आपल्याकडे. मला तर आज काहीतरी बोलत होतास. काहीतरी बोलत होतास. आता पुढचा प्लॅन काय? चावी पुढचा प्लॅन आता तू बोल. आपल्याकडे 4 वाजेपर्यंत वेळ आहे. किती झालं आता? 2 वाजले. तिथून पुढे काय? 2.5 वाजले. 2 तास पिक्चर. तिथून पुढे काय? प्लॅन नाही. त्या डोक्यात असेल तर सांग. जाऊन झोपवलं. मी एक चकली खाऊनच आलो ना सकाळी. तर गाईज आता आम्ही घरी आलोय आणि मी तर आता आउटरो देणार होतो, पण त्याचा म्हणतो नको, ब्लॉग खूप छोटा होईल. मग आता आम्ही संध्याकाळचं लक्ष्मीपूजन पण ह्याच्यात कव्हर करू. बघू. येस. आणि जमलं तर नाही, आता एक ब्लॉग अपलोड करतोय मी. आज तारीख किती?
21 तारीखच्या दुपारी आता एक व्लॉग येतोय. तुम्ही ह्या बघेपर्यंत झाली 22, 23, 24 तारीख आलेली असणार. काल रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत एडिट करत होतो. मी ब्लॉग एडिट करत होतो आणि प्रितेशला थंबनेल एडिट करत होता. तर झाला कांतारा बघून. खूप चांगला पिक्चर होता, एक नंबर. अजून काय जाऊन काहीतरी खाऊ घरी. गाईज आम्ही आउटफिट चेक द्यायचं विसरलेलो. तर तुम्ही बघा माझ्या इकडे बघा. आणि प्रितेश दादाचं सांगतोय जो ऐकतच नाही, कारण त्याला मरणाचा गरम झाला आहे. दिसतंय ना चांगलं आहे माझं तर, म्हणजे माझा हात. आणि त्याला गरम होतं, मी समजू शकतो. उडी घातली आहे मी बघा तरी. PVRच्या हिशोबाने मी उडी घातली. दुपारी 2 वाजले दुपारचे. पण एवढं गरम नाही झालं. कारण जाताना रिक्षाने गेलो, येताना गाडीवर आलो घरी जायचं. मी पण बघितलं म्हणजे. हां मी पण बघितलं. माहिती आहे मला. नवऱ्याला बाबू म्हटलं. बाबू म्हणणार बाबू शोना जादूटोना बघितलाच असेल तुम्ही. जर कांतारा बघितला असेल तुम्ही जादूटोना नक्की बघितला असेल. असं कोलसवर होते मस्तपैकी. मला असं वाटत होतं एकदम चपातीने शेजवान चटणी जणू काही. तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही तर सांगितलेलं घरी जातोय, पण आम्ही कुठे जातोय आता. तर आम्ही जातोय बाहेर खायला. माझे कपडे तेच आहेत. त्याचा आउटफिट नंबर 2 बघा. कारण त्याला त्या ह्याच्यात गरम होत होतं, जे की साहजिकच आहे. म्हणून आम्ही आता बाहेर काहीतरी घ्यायला आलो आहे की खायला आलो आहे. एकतर खाऊ नाही तर पार्सल घेऊन जाऊ घरी. आम्ही आता ठरवतो की काय खायचं. सगळं दाखवायचं. मग नंतर मला सांगतोस तो ब्लॉग छोटा झाला. वेट गाईज आता आम्ही ऑर्डर यायची वाट बघतोय. पेमेंट झालं. टी-शर्ट माझं किती सुंदर आहे बघा. मगरमच्छा. नाव काय ब्रँडचं? लॅकोस्टिक. फिंगर लावलाय. टी-शर्टने माझ्या पुढलं जात आहे. आयफोनचं भाग्य जणू काही. गाईज माझं हे 3रं प्रेम झालं आहे टी-शर्ट. म्हणजे तिसरं हो. पहिला विराट कोहली. दुसरा कट कुठे गेमर. गेम बघ कुठला गेम आहे. तुझ्या फोन मधला गेम आहे. ये नहीं बताना था. इकडे आमची ऑर्डर बघतात. बघून बघ किती मस्त येत आहे. हे संध्याकाळचं होणार ना. संध्याकाळ वाटतच नाही ना संध्याकाळ झालं की. आता तर उठलेलो पिक्चरमुळे वेळ गेला ना. दिवस लहान आहे. अच्छा लवकर कावत पडते. 3च वाजले आताशी. मला सकाळ असल्यासारखं वाटते. आम्ही दुपारच आहे आत्ता. पण मेन गोष्ट नाव काय आहे? जागृत काहीतरी आठवलं मला. काय नाही. जगदंब. जय महाराष्ट्र असा करतोय मी. जय महाराष्ट्र मंडळी. माझ्याकडून आपल्या सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. मी बघा एकदम भगवा सदरा घालून आपला मराठी सण साजरा करतोय. इकडे प्रितेश दान पण भगवा सदरा घातलेला आहे. बघा तुम्हाला आमच्याकडून लक्ष्मीपूजनच्या शुभेच्छा. 1 मिनिट दाखवतो आम्ही. थांबा, आमची पूजा व्हायची आहे लक्ष्मीची. थोडा वेळानंतर दाखवतो. तोपर्यंत तुम्ही माझा आउटफिट चेक बघा. याला काय बघू, एवढंच बघा. कुठनं आला हे काय. नमस्कार माझ्या मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो. स्वागत आहे तुमचं लक्ष्मीपूजन संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल की माझी तब्येत बरी नाही आहे, पण माझं अंग दुखतं आहे. पण
मस्ती एवढी आहे की इकडे पण आम्ही ब्लॉग करतोय, पावसात भिजत जातोय पावसात. आणि दोन भावांनी एकदम राज आणि उद्धव दोघांनीही भगवा घातलेला आहे. आणि आम्ही आता जातोय रश्मीजी यांना भेटायला जातोय आम्ही आता. ऐकलं नाही उद्धव काय कोणाला? रश्मीजींना आम्ही भेटायला आता जात आहोत. कोण वारा पाऊस काही असो पण फटाके वाजवणं थांबलं नाही पाहिजे. आणि ब्लॉग हा उद्देश आहे इकडचा लोकांचा. आणि जायचं डॉक्टर. बापरे एवढे नंबर्स. गाईज जसं की तुम्ही मगाच्या शॉर्टमध्ये बघितलं असेल की आम्ही हॉस्पिटल नाही क्लिनिकच्या डॉक्टरकडे गेलो ना, क्लिनिकच्या बाहेर उभे होतो. केलेलं तेव्हा. हां क्लिनिकच्या तू बोललास ना अरे इकडे हॉस्पिटल. हां तर जसं की आम्ही क्लिनिकच्या बाहेर उभे होतो तर आम्ही बराच वेळ उभे होतो. जवळजवळ अर्धा एक तास झाला तिकडे. काही नाजुका झाली आहे मुंबईला आल्यापासून, लगेच आजारी बिजारी पडलाय हा. तर विसरलो, खरंच विसरलो. काय ना अचानक याची झोप अपूर्ण झाली आहे त्यामुळे ह्याला डेली ब्लॉग करणं, त्याच्यानंतर ब्लॉग एडिट रात्रभर करणं ते त्याला महागात पडलेलं आहे. तुमच्यासाठी कोणासाठी? तुमच्यासाठी ते त्याला महागात पडलेलं आहे. आणि तुम्ही ब्लॉग बघत नाही यार, असं करता. तुटत असं हृदय ना, हे असं तुटतं. हे अर्धच आहे, दुसरा हात फोनला आहे. त्यामुळे हा थोडासा आजारी पडला, थोडासा म्हणजे अजिबातच थोडासा. म्हणजे होईल काहीतरी खाल्लं पिल्लं की एकदम टणटणीत होईल. गरम असं काहीतरी पिल्लं खाल्लं की होईल टणटणीत. आणि आता आम्ही घरी जाऊन तुम्हाला लक्ष्मीपूजन दाखवतो. अरे मी असं कशाला बोलतोय साध्या माणसासारखा. आज तर मी कॅरेक्टरमध्ये आहे ना. माफ करा गाईज, माफ करा मित्रांनो, विसरलो होतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय करतोय? जय महाराष्ट्र. गाईज लक्ष्मीपूजन बघा आमच्याकडचं. पंडितजी जे माझ्यासोबत होते मगाशी त्यांनीही लक्ष्मीपूजन केलेलं आहे, पूजा वगैरे केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे माझाच व्हिडिओ चालू आहे. आले पंडितजी आले. नमस्कार. पाय पडा.